आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आता ते आमचं तुटलेलं आहे, दोरी तुटलेली आहे. जनस्वराज्य पक्षाचे काही कोल्हापूरच्या संदर्भात काही त्यांच्याशी बोलणी चालू आहे किंवा काय? आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पहिल्या बैठकीत का आमचे ते नव्हते. आता त्यांची इच्छा जनस्वराज पक्षाची झालेली आज दिसते वाचल्यावर. बघूया आज बैठकीला ते येतात काय. बैठकीला साहेब निमंत्रण नसल्याचं कळतंय, त्यामुळे ते येणार नाहीत असं पण कळतंय. आता आमचा मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष, त्यांनी निमंत्रण द्यायचं आहे. नगरपालिका त्यांच्या ते पोटात आहेत. नगरपालिकांचं मतमोजणी 21 तारखेला काय वाटतंय? कारण जिल्ह्यात अनेक नगरपालिका, राष्ट्रवादी एक नंबर, कागल नगरपालिका, मुरगुड, राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये एक नंबर. कुठेतरी वाटत आहे. आपले मित्र सतेज पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते होणार होते, मात्र ते आता कुठेतरी नामनिवृत्ती पडले. नाही, मी आज काही वाचलं आणि प्रज्ञा सातव या म्हणजे किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा. 5 वर्ष त्यांची आमदारकी शिल्लक आहे, तरी सुद्धा त्या राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जात आहेत असं आज मी वाचलं. आता वास्तविक माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते, विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते. मला वाटते बिचाराचं दुर्दैव आहे.